अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 तासापेक्षा अधिक ठिय्या आंदोलन दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत काँग्रेसचे आंदोलन संपले आहे। FIR ची कॉपी हातात घेऊन मध्य प्रदेशचे माजी आमदार तसेच राज्याचे काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी यांनी जय संविधान म्हणत ठिय्या आंदोलन थांबवले आहे। कलम 351, 234 तसेच 192 अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, परंतु आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यात आली नाही। तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशी काँग्रेसचा एक कार्यकर्ता घरातून बाहेर पडेल आणि आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी दिला आहे। बुलढाण्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांची जीभ कापण्याच्या संदर्भात 11 लाख रुपये इनाम देण्याची जी सुपारी घेतली होती, त्या विरोधात निश्चितपणे काँग्रेसने इथं प्रचंड मोठं आंदोलन केलं। कुणालजी चौधरी आमचे AICCचे सचिव इथे आले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं। राहुलजींची जीभ यासाठी कापतायत कारण राहुलजींची जीभ ही संविधान वाचवण्यासाठी बोलतेय, राहुलजींची जीभ हे आरक्षण वाचवण्यासाठी, राहुलजींची जीभ ही सातत्याने ओबीसींचं सर्वेक्षण करण्याच्या संदर्भात बोलतेय आणि म्हणून राहुलजींच्या बद्दल यांच्या मनामध्ये असंतोष आहे। यांना संविधान नकोय, यांना या देशाचं आरक्षण नकोय आणि म्हणून हे खोटं बोलतायत। आणि आज संविधान शेवटी जिंकलं। आज संजय गायकवाड आमदार यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, FIR दाखल झालाय आणि संविधान जिंकलंय।